माफ करा, मी तुम्हाला थांबवतो। एक महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीची मतं फुटल्याची बातमी समोर येते। राज्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची मतं फुटलेली आहेत आणि ही 14 मतं फुटल्याची माहिती समोर येते। राज्यातल्या महाविकास आघाडीला निश्चितपणे हा एक मोठा धक्का म्हणू शकतो आपण, कारण उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये राज्यातल्या प्रमुख 2 पक्षांचे जे खासदार आहेत त्या खासदारांनी क्रॉस वोटिंग केलंय आणि सत्ताधाऱ्यांची साथ दिल्याची बाब समोर येते। त्यामुळे राज्यातल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शरदचंद्र पवार पक्षाचे नेमके कोण खासदार आहेत ज्यांनी विरोधकांची साथ सोडली आणि सत्ताधाऱ्यांना साथ दिलेली आहे, याच्याबद्दलची उत्सुकता निर्माण झालेली आहे। संशयाच्या घेरात कोण कोण आहेत हे बघावं लागेल। नरेश मस्केने नेमकं काय म्हटलं आपण जाणून घेऊया, पुन्हा चर्चेवर जाऊया। आम्ही जी काही स्ट्रॅटेजी केली होती त्या स्ट्रॅटेजीचा सुद्धा हा विजय झालेला आहे। त्याच्यामुळे किती मतं फुटली, काय मतं फुटली हे तुम्हाला थोडे दिवसात कळेल। म्हणजे ही जी पूर्ण स्ट्रॅटेजी राबवली तुम्ही, त्यात देवेंद्र फडणवीस होते का, एकनाथ शिंदे होते का, अजित पवार होते का? यामध्ये माझ्या माहितीनुसार एकनाथ शिंदे साहेब होते, देवेंद्रजी होते, सर्वजण मिळून ही स्ट्रॅटेजी करत होते। साधारणतः किती मतं फुटली असेल? सर्वात जास्त UBT मतदान UBT सर्वात जास्त मतदान या ठिकाणी, मग त्याच्यामध्ये युबीटी पण आहे, त्याच्यामध्ये एनसीपीपी आहे आणि काही काँग्रेस पण आहे। काँग्रेसचं प्रमाण कमी आहे, परंतु मतदान हे आमच्या उमेदवाराला झालेलं आहे। महाराष्ट्रातून जास्तीत जास्त क्रॉस वोटिंग झालेलं आहे। युबीटी असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, सर्वात जास्त क्रॉस वोटिंग विरोधकांनी महाराष्ट्रातून आमचे डॉक्टर राधाकृष्णन यांना दिलेलं आहे। महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि महाराष्ट्राचे आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी स्वतः संपर्क साधून महाराष्ट्रातील या खासदारांनी आम्हाला मतदान केलेलं आहे। महाराष्ट्रातील आहेत असं म्हणायचं थेटपणे? आता तुम्ही समजा की ही मतं कोणाची आहेत। महाराष्ट्राच्या राज्यपाल, महाराष्ट्राच्या अस्मितेला त्यांनी मतदान केलेलं आहे। चव्हाण आपल्या सोबत आहेत, मला थेट त्यांना विचारायचंय, अजितराव कोण गळाला लागलं सांगू शकता का, आणि कसं केलं हे मिशन? आता या चर्चेमध्ये फक्त इतकंच सांगतो, माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदेजी आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे, तुमचं विशेष अभिनंदन। ते का, त्याचं विश्लेषण तुम्ही करा। कारण असं आहे की जसं पत्रकार आपल्या सोर्स बद्दल खुलासा करत नाही, राजकारणामध्येही खुलासे होतात पण ते नंतर होतील विलासराव, आणि ते खुलासे शोधणं तुमच्यासाठी अतिशय रोमांचकारी असेल। मी आपल्याला इतकंच सांगू इच्छितो की माझे नेते देवेंद्रजी असं म्हणाले होते की आगे आगे देखिए होता है क्या। हा महाराष्ट्र धर्माचा विजय आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल निवडणुकीला उभे होते आणि मला असं वाटतं की ज्या वेळेला या लोकांनी इकडे मतं दिली, माझे नेते, आमचे विचार, महाराष्ट्र धर्म जिंकला आणि या निवडणुकीत डॉक्टर सी पी राधाकृष्णन हे विजयी झाले। त्यामुळं मला इतकंच म्हणायचंय की चाणक्य खरा कुणाकडे आहे हे प्रत्येक निवडणुकीत आम्ही स्पष्ट करतो। याही निवडणुकीत स्पष्ट केलंय, पण एका तरुण नेत्यानं, माझ्या मित्रानं याच्यामध्ये अतिशय महत्वाची भूमिका निभावली माननीय देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली, याचा मला खूप अभिमान। ठीक आहे, कळेल, तुम्ही आज सस्पेन्स कायम ठेवलेला आहे, पण आम्ही शोधून काढू, प्रयत्न तरी करू नक्की की कोण आहे, कोण तुमच्या गळाला लागलेला आहे। फौजिया खान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते आपल्या सोबत आहे, शरदचंद्र पवार पक्षाच्या। ताई, तुम्ही ऐकलं जे आकडेवारी दिसते त्यानुसार दावा पण असा केला जातोय की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार फुटले, म्हणजे जे आता तुमच्या सोबत फोटोला उभे असतात ते तुमच्या सोबत नाहीयेत असं मानायचं का? मला तर वाटत नाहीये। आम्ही सगळे एकत्रित होतो, एकत्रित साहेबांच्या बंगल्यावर बसलो, साहेबांच्या बंगल्यावर सगळ्यांनी आम्ही रिहर्सल केलं, त्याचा मॉक पोलिंग तिकडे पण केली। तर मला वाटत नाही हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचा कोणी असू शकतो याच्यामध्ये। आणि मला हे खूप शोकांतिका आहे की या लेवलला पण मतांची, म्हणजे या पद्धतीने जर होत असेल बाजारीकरण, तर हे तर मला वाटतं खूप दुर्भाग्यपूर्ण आहे आपल्या डेमोक्रेसीसाठी। पण ही सुद्धा बाब आहे की सत्ताधारी एका बाजूला जास्तीत जास्त मतं मिळवण्याचा प्रयत्न करत असतील, पण विरोधकांना आपली मतं इंटॅक्ट ठेवणं, ती कायम ठेवणं हे जमलेलं नाहीये किंवा एक वाक्यता नाहीये त्याच्यामध्ये,
ही पण बाब समोर येते, अधोरेखित होती असं नाही वाटत यातनं? नाही, मला वाटत नाही, कारण इथे दोन आयडिओलॉजीच्या हे आहे, कॉम्पिटिशन आहे, आणि एखाद्या व्यक्तीला असं वाटत असेल त्या आयडिओलॉजिकल याच्यामध्ये, कारण हे फ्री वोटिंग आहे आणि गुप्त मतदान आहे. मला असं वाटत नाहीये की इथे कुठेतरी कोणी जास्त झाला किंवा कमी झाला. हा, पण इथे मला खूप शंका आहे की ज्या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी पैशाचा वापर होतो, इथे पण झाला असेल असं मला वाटतं. हा, पण मग अशा लोकांचं काय करायचं, जी लोक तुमच्या सोबत आहेत पण ती पैशावर विकले जात असतील तर? म्हणजे तुमचा आधार घेऊन म्हणतोय मी, त्यांचा पूर्ण सन्मान ठेवून. नाही, पण कदाचित शक्य आहे की दुसरे काय पण फुटले असतील ना त्या ठिकाणचे पण. हा, कुणी काय असे ना, हे पण ते culture, तुमच्या हा, आयडिओलॉजी सोबत उभे आहेत ना आता. हे कल्चरच बॅड आहे देशासाठी. सत्ताधारी नेते असं म्हणतायत की तुमच्याच सोबत असलेले, तुमच्या पक्षातले आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले हे खासदार आहेत जे फुटलेले आहेत. त्यांना कसं काय माहित झालं हे? मिशन त्यांनीच त्यांनी राबवलं काय असेल. बघितलं का? ते कॅमेऱ्यामध्ये बघितले की कुठे बघितलं गुप्त मतदान? अजितराव त्यांनी? उत्तर देतील. अजितराव, तुम्हाला कसं कळलं? काय केलं तुम्ही ते? नाही, याच्यामध्ये फौजियाताई खूप सिनियर आहेत. मी त्यांना महाराष्ट्र धर्माची आठवण करून देतो की ताई ज्यावेळेला महाराष्ट्राचे राज्यपाल निवडणुकीमध्ये असतात, आपला इतिहास आहे की अनेक पक्षांनी अगदी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केल्याचा इतिहास आहे. आणि आमच्या नेत्यांनी आवाहन केलं होतं की महाराष्ट्राचे नागरिक, महाराष्ट्रातून मतदान करणारे डॉक्टर CP राधाकृष्णन निवडणुकीच्या रिंगणात आहेत, आपण त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आपण याला बाजारीकरणाच्या दृष्टिकोनात न पाहता आम्ही हा महाराष्ट्र धर्माचा विजय झाला असं पाहतो ताई. शेवटी ज्याची जशी दृष्टी असते त्याला तसं समोरचं सगळं दिसतं, पण हा आमच्या विचारांचा, आमच्या नेत्यांचा आणि महाराष्ट्र धर्माचा विजय आहे असं आम्हाला प्रथमदर्शनी वाटतं ताई. नाही, ते तुम्हाला वाटत असेल, पण आम्ही जे आजपर्यंत इतिहास बघितलेला आहे हा. की ईडीची भीती दाखवून आणि जे कोणी भ्रष्टाचारी आहे ते त्या पक्षामध्ये गेलेले आहे, कसे गेलेले आहे आणि तिकडे कसे स्वच्छ झालेले आहे, हे सगळं इतिहास आहे, समोरच आहे, सगळ्यांना माहित आहे. म्हणून हा ताईसाहेब, इतिहास हा सुद्धा आहे की आपण मी तुम्हाला थांबवतो. संजय जाधव आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. माफ करा, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आपल्या सोबत आहेत. संजू भाऊ, कोण तुमच्या बाजूचं गळालं, कोण गळाला लागलं, काही माहिती आहे का तुमच्याकडे? मी माझ्या पक्षापुरतं बोलन, माझ्या पक्षानं जे आदेश दिले होते त्याप्रमाणे झाले. बाकी काय झाले ते आता देश पातळीवर कोण बघत बसलोय, त्याच्याशी आपला काय संबंध येतो? पण दावा केला जातोय की तुमच्या आणि शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काही लोक गळायला लागले. आता ज्यांनी सांगितले त्याला विचारा, त्यांच्याकडून माहिती घ्या. पण गळ टाकला होता का? ज्यांनी तुम्हाला सांगितलंय किंवा जे कोणी बोलत असतील त्यांच्याकडून माहिती घ्या ना, कळलं ना त्यांना. पण गळ टाकला होता त्यांना का? माहित काय असेल ना. तुमच्यापर्यंत पोहोचलं होतं का? काय फोन वगैरे काही? अरे त्यांना विचारा ना, ज्यांनी तुम्हाला सांगितले त्याला विचारा ना. हा, नाही तर त्याला म्हणा माझ्या समोरासमोर करा. माझ्या तुमच्या पक्षाची त्यांना 5 online कोणी मतं असेल तर. फुटली असं म्हटलं जात आहे. ते आता त्या विषयावर मी बोलत नाही, पण असे काही फुटलेले नाही. असे इथं काय ते निवडून येणार होते हे दिसत होतं पिक्चर, कारण बहुमत त्यांच्याकडे आहे ना. हा. त्यांनी निवडणूक लावून घेतली, राजीनामा घेऊन पण त्यांच्या धनगडजीचा. आहेत त्याच्यापेक्षा जास्त कशी काय मतं पडली मला सांगा, फुटली नाहीत तर? तर ते कुठल्याही राज्यातले फुटले असतील ना. हा, CP पण म्हणजे राधाकृष्णन ये अंदर की तामिळनाडूचे बात है, आहेत. आपके लोग एखादं कुछ साथ त्याच्या है अंदरच्या असं म्हटलं जातंय, ते खरं नाही. आता तुम्ही काही म्हणलात किंवा कोणी काही म्हणतं असेल तर जिसका उसके साथ, जिसकी नियत उसके साथ. ठीक आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीची मतं फुटलेली बाब समोर आलेली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून 5 मतं फुटली, ही सूत्रांकडून माहिती आपल्याला मिळते. शरद पवारांच्या पक्षाची 2 मतं फुटल्याची बाब समोर येते. आता हे 5 आणि 2 7 नेमके कोण? खासदार ॲडव्होकेट उज्ज्वल निकम सुद्धा आपल्या सोबत आहेत. उज्ज्वलजी, तुमच्या काही माहितीमध्ये अशी गोष्ट आहे का? विरोधातले काही तुमची मतं जुळत होती का कोणासोबत? नाही, आमच्या जो जुळण्याचा प्रश्नच येत नाही. आमचं बहुमत होतच, हा, त्याच्यात काही शंका नाही. आणि हे सगळं मतदान गुप्त पद्धतीने झालेलं आहे. हा, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या बाजूचा आकडा, एनडीएचा आकडा हा एक निश्चित आकडा होता. हा, आता या आकड्याच्या वरती आम्हाला जास्त मतं मिळालेली आहेत. हा, याचाच अर्थ
एनडीएने जे कार्य केलेलं आहे त्याकडे काही लोक आकृष्ट झालेले आहेत, बर, ही बाब स्पष्ट आहे. पण आणि कुणासोबत हे काय गुण लोकशाहीमध्ये जुळले होते चालतं. काय दरम्यानच्या काळामध्ये? काही म्हणजे तुम्ही चर्चा करत असताना, संसदेत नाही, बसताना असं असं अजिबात नाही. कोणी खूप फार प्रभावित आमचं झालंय एक- तुमच्या विचारधारेनं, असं कोणी भेटलं होतं तुम्हाला? नाही, असं आम्हाला भेटलेलं नाही. कारण लक्षात घ्या, हा, मतं आमच्याकडे आलेली आहेत ही बाब निश्चित आहे. आता ज्याने त्याने अंतर्मुख होऊन विचार त्यांनी केला पाहिजे की कोणाची मतं कशी फुटलेली आहेत. बर, त्याच्यामुळे आता चिडचिड करण्याचं काही कोणाला कारण नाहीये. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित की एनडीएचा जो चांगला कारभार चालला आहे हा, तो देखील विरोधकांमध्ये मुरत चाललेला आहे. आणि जेव्हा तो कार्यक्रम मुरत जातो त्यामुळे मतांची इकडे तिकडे मतांतरे होतात. निकम साहेब, खरं तर आणखीन एक मुद्दा आहे. आता फौजिया खान असं म्हणाल्या, तुम्ही एका बाजूला म्हणताय की कारभारावर फिदा होऊन हे सगळं केलेलं आहे, हो, हा, पण त्या म्हणतात की पैशाचा ह्याच्यामध्ये झालेलं असू शकतं. नरेश म्हस्के आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, मी त्यांच्याकडे जातो. नरेश म्हस्के साहेब, मला माहिती आहे हे जे काही मिशन राबवलं गेलं त्याची इत्तमूत माहिती तुम्हाला आहे, मला याची चांगली कल्पना आहे. कुणाला गळ टाकला होता आणि कोण गळाला लागलं सांगू शकता का? अहो, हा विषय कुणाचा नाहीये. हा विषय विरोधी पक्षाचे जे काही नेते आहेत त्यांच्यावरती त्यांच्या खासदारांचा विश्वास राहिलेला नाहीये. हा, हा विषय आहे. गेल्या अधिवेशनामध्ये लोकप्रतिनिधी खासदार निवडून येतात आपल्या मतदारसंघातील प्रश्न मांडण्याकरता, आवाज उठवण्याकरता. एक मिनिट सुद्धा कुठल्याही खासदाराला त्या ठिकाणी बोलता आलं नाही. राहुल गांधी यांनी जी काही स्ट्रॅटेजी केली होती, पूर्ण महिनाभर अधिवेशन त्यांनी स्थगितीमध्ये पुढे घालवलं. त्यामुळे विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये प्रचंड नाराजी होती. या ठिकाणी माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वावरती अहो, हे झालं विश्वास- सांगायचं, म्हस्के साहेब, हे झालं सांगायचं. मी तुम्हाला थेट प्रश्न विचारतो, मला माहित आहे तुम्ही थेट उत्तर द्यायला प्रसिद्ध आहेत. हे ऑपरेशन टायगर सक्सेसफुल? हे बघा, सध्या ऑपरेशन उपराष्ट्रपती हा विषय होता. येणारा काळ ठरवेल की आता कुठलं ऑपरेशन करायचं ते. ऑपरेशन टायगर सक्सेसफुल की नाही ते सांगा मला. हे बघा, ऑपरेशन उपराष्ट्रपती सक्सेस झालेलं आहे. महाराष्ट्रातील खासदारांनी महाराष्ट्राची अस्मिता हा, त्या ठिकाणी, त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी यांच्यावरती असलेला विश्वास आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेली स्ट्रॅटेजी हा, याच्यावरती विश्वास ठेवून जे जर आम्हाला मतदान केलं असेल तर त्या सर्व खासदारांचं मी आभार ठीक आहे. मानतो. तुमच्या विचारधारेवर किती लोकांनी विश्वास ठेवला असेल? उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या किती लोकांचा विश्वास होता तुम्हाला लक्षात आलं? आणि शरद पवार साहेबांच्या पक्षातले किती होते ज्यांच्यावर ते फिदा होते तुमच्या विचारधारेवर? हे बघा, मी तुम्हाला सांगितलं, नरेंद्र मोदी साहेब जे देशाकरता करत असलेले काम आणि राहुल गांधींसारख्या नेतृत्वावरती जो विरोधी पक्षाने जो विश्वास ठेवलेला आहे आणि ज्या कारणाकरता खासदार निवडून येतात त्या कारणाकरता त्यांना बोलायला न देणं, यामुळे खासदारांमध्ये प्रचंड नाराजी होती. किती आणि किती UBT खासदार होते असे? किती खासदार होते असे? आकडा सांगा, नाव नका सांगू, मला माहिती आहे. नाव आज ना उद्या कळेल. आकडा सांगा प्लीज. हा पक्ष राहुल गांधींच्या उंबरठ्यावरती नेऊन ठेवलेला आहे. हे शिवसैनिक असणारा लोकांना, खासदारांना ते आवडत नाहीये आणि याचं प्रत्यंतर या निवडणुकीमध्ये झालेलं तुम्हाला दिसलं असेल. आपण ते निवडूनच राहुल गांधींच्या सभेंच्या आणि त्या सगळ्या विचारधारेवर गेले निवडून. हे बघा, राहुल गांधी यांच्या विचारांवरती कोणी निवडून आलेलं नाहीये. त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने केलेला प्रचार होता लोकसभेमध्ये. घटना बदलणार. या चुकीच्या प्रचारामुळे लोकांनी त्यावेळी ठीक आहे. विश्वास ठेवला होता. ठीक आहे. लोकांच्या लक्षात आलेलं आहे की हे सगळा चुकीचा प्रचार त्या ठिकाणी मस्के केला. साहेब, तुम्ही थांबा. विश्वजित कदम काँग्रेसचे नेते आपल्या सोबत आहेत. विश्वजितजी, तुम्ही तुमची मतं इंटॅक्ट ठेवू शकला नाहीत, ही बाब स्पष्ट होतीये. तुम्हाला वाटतं तुमच्याच लोकांनी तुम्हाला साथ दिली नाही? नाही, बघा, आजच्याच दिवशी आणि काही तासांपूर्वीच, काही वेळापूर्वीच ही निवडणूक झालेली आहे आणि म्हणून इंडिया अलायन्स मधल्या घटक पक्षांमधले जे काही त्या पक्षाचे लोकसभेचे सन्मान्य सदस्य जे मतदार होते त्यातून नेमकं काय घडलंय
ह्याला थोडा तरी वेळ दिला पाहिजे की नेमकं वस्तुस्थिती काय झाली, नेमकं मतं फुटलीत की नाही फुटली, हे जे काय आहे सत्य परिस्थिती, मतांची आकडेवारी आणि पक्षनीय असणारे जे काही मतदार होते ते सगळ्यांचं थोडा सारांश घेऊनच ह्याच्यावर बोलणं हे योग्य राहील. आता काही वेळापूर्वीच निकाल लागलेला आहे हा आणि प्रथमतः निश्चितच म्हणजे महाराष्ट्राचे राज्यपाल पद भूषवणारे राधाकृष्णनजी आता ह्या ठिकाणी देशाचे उपराष्ट्रपती पदी आता विराजमान झालेले आहेत. निवडणूक हा एक लोकशाहीच्या प्रक्रियेतला एक महत्वाचा भाग आहे, परंतु निश्चितपणे मी महाराष्ट्राचा नागरिक म्हणून त्यांचं अभिनंदन करेल. परंतु जे काही वस्तुस्थिती आहे ती इंडिया ब्लॉक अलायन्स मधल्या आघाडीतील घटक पक्षांनी आपापले जे काही मतदार आहेत त्याची कदाचित आज उद्या शहानिशा होईल आणि जे काही वस्तुस्थिती येईल ती मी राज्य वस्तुस्थिती मांडली जाईल. देशाबद्दल तुम्ही नका बोलू, मी फक्त तुमच्याबद्दलच विचारतो. सांगलीचं मत कुठं गेलं असेल, काय तुमचा अंदाज? इंटॅक्ट होतं? 100% नाही तुम्ही असं बोलणं योग्य नाही. प्रश्न तुम्ही जर उपराष्ट्रपती पदाबाबतीत विचारणार असाल तर तुम्ही मला म्हणू शकत नाही की तुम्ही त्याच्या बाबतीत बोलू नका. सांगलीचं मत कुठं गेलं याचं ठामपणे मी सांगू शकतो. सांगलीचं मत हे निश्चितपणे इंडिया ब्लॉकच्या अलायन्सनुसार जे काही इंडिया ब्लॉकचे उपराष्ट्रपती पदाचे जे उमेदवार होते रेड्डी साहेब यांना गेला असेल असं माझा खात्री आणि विश्वास आहे. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल.